खरं तर ओमिक्रॉननं आता संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली आहे. भारताला यामधून कितपत धोका आहे? भारतीयांनी आता काळजी नेमकी काय घेतली पाहिजे? मुंबईसारखं शहर जे महानगर आहे, देशातलं प्रमुख शहर आहे आणि हजारो परदेशी प्रवासी रोज मुंबईमध्ये येत असतात. त्यामुळे मुंबईकरांची महाराष्ट्राची चिंता आता आणखी वाढलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या या सगळ्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेले टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक. सर नमस्कार आणि स्वागत आमच्या या विशेष बातमीपत्रामध्ये. सर आपलं ओमिक्रॉनचं संकट खूप मोठं आहे. कुठेतरी आता लाईफ बॅक टू नॉर्मल येत असताना हे ओमिक्रॉनचं संकट आहे. त्यामुळे एक प्रकारचं टेन्शन वाढलंय. सगळ्या जगामधल्या वेगवेगळ्या देशांमधली आपण परिस्थिती पाहतोय. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो की हा ओमिक्रॉन भारतामध्ये कसा येईल, कधी येईल, ह्याची एक चिंता वाटतेय. काय नेमकं आपलं म्हणणं यावर? अनुपमा, आपण जर आजपर्यंतचा गेल्या 20 महिन्यांमधला या व्हायरसचा प्रवास बघितला तर एक गोष्ट निश्चित आहे की हे एअरबॉर्न व्हायरस आहे हा, आणि त्याच्यामुळे हा पाण्यातून किंवा अन्नातून येणार नाही, तर हा हवेतूनच बाधित झालेल्या व्यक्तीची शिंक, खोकला, त्याचं बोलणं, पर्यायानं त्याच्याशी आलेला संपर्क, त्यांनी केलेला प्रवास आणि बाधित झाल्यानंतरच्या काही काळामध्ये तो किती लोकांना भेटला याच्यावरती हा व्हायरस पसरतो आहे. अगदी जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा ही व्युहान पासून मिलान पर्यंत हा व्हायरस असाच विमानामधल्या प्रवाशांच्या मार्फत पोहोचला होता. आपल्याहीकडे हा थिसूर या केरळमधल्या शहरामध्ये व्युहानमधनं येणाऱ्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मार्फत आला होता. आणि तसाच हा नवा व्हेरियंटही जो बोट्सवाना या देशामध्ये उगम पावता झाला, तिथून तो साऊथ आफ्रिका आणि त्यानंतर हाँगकाँग आणि इतर काही युरोपीय देशांपर्यंत पोहोचला. हे लक्षात घेऊन आपण जी सगळी पावलं उचलतो आहोत, अतिशय वेळेवर उचललेली ही पावलं आहेत. कदाचित थोडीशी ती आपल्याला कठोर वाटतील, पण प्रतिबंधन हे उपचारांपेक्षा श्रेष्ठ आहे कोविडमध्ये, हे आपल्याला आजवर उलगडलेलं आहे. अगदी. सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो प्रत्येकाच्या मनामध्ये आता प्रश्न आहे, कारण आपल्यापैकी बरेच जण हे कोरोनाच्या संकटातून तरुण बाहेर निघालेले आहेत आणि अनेकांना कोरोना, अनेक फॅमिलीजमध्ये कोरोना झालेला होता. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कोरोना आणि हा जो व्हेरियंट आहे ओमिक्रॉन, ह्याच्यामध्ये नेमका बेसिक फरक काय? त्याची लक्षणं काही वेगळी आहेत का? म्हणजे लोक त्या दृष्टीने सतर्क राहतील. हा जो नवा व्हेरियंट आहे याचं शास्त्रीय नाव B1.1.529 असं आहे. खरं तर अजून याचं संपूर्ण चित्र जगामध्येही आपल्याला स्पष्ट झालेलं नाही, परंतु आफ्रिकेमधनं येणारे जे सुरुवातीचे रिपोर्ट्स आहेत ते काहीसे आश्वासक आहेत. जरी याची एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याची शक्ती ही डेल्टापेक्षा खूप जास्ती असली तरी सुद्धा सुरुवातीची लक्षणं आणि त्यानंतर दिसून येणारा परिणाम हा फारसा चिंता करण्यासारखा नाही असं सकृत दर्शनी वाटतं आहे. अर्थात हे सुरुवातीचं मत आहे आणि मला विचाराल तर मी स्वतः 14 दिवस ह्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून राहीन, एवढंच सांगू इच्छितो. ठीक. सर आज रणदीप गुलेरियांची एक प्रतिक्रिया माध्यमांपर्यंत पोहोचली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लसीकरणाचा किंवा आता ज्या सगळ्या लसी आलेल्या आहेत तर त्याचा कुठलाही परिणाम यावर होत नाहीये, ओमिक्रॉन त्याला प्रतिसाद देत नाहीये. तर यामध्ये कितपत, अर्थात डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यावर तथ्य असं मी म्हणू शकत नाही, पण काय नेमकी याच्यातली आता सत्यता कशी आहे? नाही, मला वाटतं गुलेरिया डॉक्टरांना असं म्हणायचं आहे, आणि हे एकंदरच विषाणू शास्त्रामध्ये सत्य आहे की व्हायरसचे जसे जसे नवे सिरोटाईप समोर येतात तसतसा व्हायरस स्वतःची प्रकृती आणि प्रवृत्ती बदलत जातो आणि मग प्रचलित व्हॅक्सिन त्याच्यावरती फारशा परिणामकारक ठरत नाहीत. ह्याच कारणामुळे जसा व्हायरस बदलतो तसंच व्हॅक्सिनही इव्हॉल्व्ह होत जाते. इतरही अनेक आजारांमध्ये आपण पॉलिव्हॅलंट व्हॅक्सिन्स वापरतो ज्या विषाणूच्या अनेक आवृत्त्यांवरती काम करू शकतात. कोविडच्या बाबतीतही नेमकं हेच होईल. मला वाटतं डॉक्टर गुलेरियांना असं अभिप्रेत आहे की आजवर आपण जे व्हेरियंट्स बघितले, अल्फा, बीटा, कॅप्पा, डेल्टा आणि डेल्टा व्हेरियंट्स,
ह्याच्यावरती ज्या परिणामकारकतेनं आपल्याला उपलब्ध असलेल्या व्हॅक्सिन्स काम करत होत्या तितक्या प्रमाणात त्या कदाचित या B11529 वर काम करणार नाहीत. पण माझी खात्री आहे की व्हॅक्सिन इव्हॉल्व्ह होईल. ओके. सर, आणखी एक महत्त्वाची अपडेट, जसं मी आत्ता या बातमीपत्राच्या सुरुवातीला सांगितले, डोंबिवलीमधला एक रुग्ण आहे जो दक्षिण आफ्रिकेमधल्या केपटाऊन शहरामधून आलेला आहे आणि त्याच्या रिपोर्टकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. सर, याबाबत आणखी डिटेल्स तुमच्याकडे काही आहेत का? कारण सगळ्या प्रसारमाध्यमांचं म्हणा किंवा राज्यातल्या सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण तो थेट दक्षिण आफ्रिकेतून आलाय आणि ओमिक्रॉन हा दक्षिण आफ्रिकेतला व्हेरियंट आहे. नाही, केवळ हाच रुग्ण नाही, परवा आम्ही सभेमध्ये असताना दुसराही एक प्रवासी, रुग्ण नाही मी म्हणत, साऊथ आफ्रिकेमधनं आला होता आणि त्याला पुढे गुजरातला जायचं होतं, तेव्हा त्यालाही क्वारंटाईन करण्याची सूचना केली गेली. डोंबिवलीच्या केसमध्ये जरी आपल्याला त्या रुग्णाचा फायनल रिपोर्ट अजून यायचा असला तरी त्याबद्दल करावयाची योग्य ती उपाययोजना आपण केली आहे. एक तर आपण त्याला क्वारंटाईन केलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या त्याच्या कुटुंबियांपैकी सर्वांचे आपण टेस्ट केलेले आहेत. आपल्याच माहितीनुसार 6 पैकी 5 जण निगेटिव्ह निघालेले आहेत. होय. मला वाटतं यातनं महत्वाचा संदेश माध्यमांच्या रूपानं मी समाजाला देऊ इच्छितो की केसेस येणार, केसेस पॉझिटिव्ह निघणार. आपलं महत्व याच्यात आहे की आपण टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग ही जी 3 तत्व आहेत त्याच्यापासून ढळता कामा नये, पॉझिटिव्हिटी लपवता कामा नये, उलट संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या टेस्ट होणं हे गरजेचं आहे. अगदी. सर, काल राज्य सरकारची बैठक झाली या संदर्भातली आणि टास्क फोर्सनं सुद्धा खूप महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. तर काय नेमकं या बैठकीमध्ये राज्याची सगळी तयारी कशी आहे? जसं की आत्ताच आपण वाचलं, या बैठकीमध्ये असं एक होतं की दुबईनं ज्याप्रमाणे आपल्या सगळ्या सीमा बंद केल्या आणि लवकरात लवकर बाहेर देशातल्या प्रवाशांना बंद करावं, निर्बंध आणावेत, अशा प्रकारच्या सगळ्या सूचना खरं तर नागरिकांना सुद्धा द्याव्याशा वाटतात आणि अशाच प्रकारची चर्चा झाल्याचं कळतंय. काय नेमकं राज्याची या संदर्भातली तयारी सुरू आहे? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय उत्तम प्रकारे 2 तास टास्क फोर्स आणि महाराष्ट्र राज्यातले सगळे कलेक्टर्स, डिव्हिजनल कमिशनर्स यांच्याबरोबर चर्चा केली. मुख्य सचिव, आरोग्य सचिव, राजेश टोपे साहेब, आपले सन्माननीय आरोग्य मंत्री, सगळेजण उपस्थित होते आणि अत्यंत चांगली अशी चर्चा झाली. काही उपाययोजना आहेत त्या राज्य सरकारच्या लेव्हलला आहेत, त्या तर आपण करतच आहोत. काही सूचनांचा आग्रह टास्क फोर्सने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे धरलेला आहे. यातल्या प्रमुख गोष्टी आहेत त्या विमान प्रवासावरती निर्बंध आणणं, अर्थात हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत येणारा हा विषय आहे. त्याचबरोबर येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR विमानतळावरती करणं, ज्यांना सिम्पटम्स असतील, ज्यांना ताप असेल, ज्यांना खोकला असेल, अशा लोकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करणं आणि इतर प्रवाशांना त्यांना आपापल्या घरी क्वारंटाईन होण्याच्या सक्त सूचना देणं. सर्वांनी 6व्या ते 7व्या दिवशी RT-PCR चाचणी परत करणं आणि 2 RT-PCR कॉन्झिक्युटिव्ह निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांना समाजामध्ये मिसळण्यापासून प्रतिबंधित करणं. थोडेसे कठोर उपाय वाटतील, पण ह्याची आज अत्यंत गरज आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये ह्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. अगदी. सर, आपण ह्या सगळ्या सूचना किंवा काय नेमके नियम असावेत या संदर्भात ही चर्चा झाल्याचं सांगितलंय, पण नागरिकांना एक प्रकारचा धसका, कारण पूर्वानुभव आहे म्हणून धसका आहे, तो म्हणजे निर्बंधांचा किंवा जी आपल्याला लिमिटेड आपली जी लाईफस्टाईल कोरोना काळात झाली होती या सगळ्याचा कुठेतरी एक धसका आहे. तर त्या दृष्टीने आपण नागरिकांना काय सांगूया? कारण काळजी घेणं हे गरजेचं आहे, हे प्रत्येकाच्या लक्षात आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. निर्बंध आपण लावू, मात्र त्याची अंमलबजावणी होताना इथून पुढे दिसली पाहिजे, कारण सगळेजण कंटाळले. तर आपण ह्या संदर्भात काय सांगूया? Zee24च्या माध्यमामधून हात जोडून मी माझ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करीन की तुम्हाला घाबरवून टाकणं किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रतिबंधित करणं हा कोणाचाही उद्देश आमचा नाही. परंतु कोविडच्या बाबतीमध्ये आपण काही कठोर धडे शिकलो आहोत की प्रतिबंधन हे प्रत्यक्ष उपायांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून मास्क वापरणं, घरामध्ये सुद्धा गरज असल्यास मास्क वापरणं,
बाहेर जात असताना एकाऐवजी 2 मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टन्स ठेवणं, उगाचच मास्क हनुवटीवरती ठेवून नाक आणि तोंडाचा भाग खुला ठेवून समाजामध्ये न वावरणं आणि जी जी लस शासनानं आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती मनामध्ये कोणताही किंतु परंतु न बाळगता स्वतःला लसीकृत करून घेणं हे करोनापासून वाचण्याचे नवे धडे आहेत. व्हेरियंट बदलेल पण प्रतिबंधनाचे उपाय बदलणार नाहीत आणि म्हणून तेच करत राहायला पाहिजे. उगाचच पॅनिक बटन दाबणं, आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की शनिवारपासून झालेल्या सततच्या बैठकांमध्ये कोणीही लॉकडाऊन हा शब्द उच्चारलेला नाही. लॉकडाऊन करण्याची मनीषा नाही, पण स्वनिर्बंध घालून घेऊन त्याप्रमाणे ज्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असं म्हटलं जातं त्याचं अंगीकरण करत राहणं ही आजची खरी गरज आहे. अगदी खरं आहे सर, हे तुमचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि मला वाटतं हीच विनंती प्रत्येकानं आता स्वीकारली पाहिजे आणि हीच आपली लाईफस्टाईल बनवणं हे खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की हे म्युटंट होत राहणार आणि अशा प्रकारे भले त्याचा काय म्हणूया तीव्रता तेवढी नसेल, मात्र हे होत राहणार आहे इथून पुढे, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट सर, लसीकरणाबाबत मला विचारायची होती. आत्ता आपल्याकडे 2 डोस हे कंपल्सरी आहेत, त्यामुळे एका वर्गातून अशी मागणी होतीये आणि त्यात आता हा ओमिक्रॉन आल्यामुळे की तिसरा बूस्टर डोस दिला तर बरं होईल किंवा अशा प्रकारची कुठेतरी दबक्या आवाजात चर्चा आहे. तर या संदर्भात नेमकं काय स्ट्रॅटेजी आहे का किंवा काय सांगता येईल यावर? नाही, मी आश्वस्त करू इच्छितो की ही चर्चा दबक्या आवाजात नाही तर अत्यंत खुल्या आवाजात महाराष्ट्र राज्याच्या टास्क फोर्सनं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमामधून केंद्र शासनाला कळवलेली आहे. आदरणीय आरोग्यमंत्री श्री राजेशजी टोपे यांनी आदरणीय केंद्रीय मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा केलेली आहे. परंतु लस तिसरा बूस्टर डोस देणं किंवा पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशन चालू करणं ह्याला केंद्र शासनाची अनुमती मिळावी लागेल आणि कोविन ऍप मध्ये तशा स्वरूपाचं मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे. ते झाल्यानंतरच आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करू शकू. मी आश्वस्त करू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमामधून आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा ज्या वेळेला आपल्याला हे निर्देश मिळतील त्यावेळेला त्याचं प्रात्यक्षीकरण करण्यासाठी संपूर्णपणे सिद्ध आहे. परंतु लस उपलब्ध आहे म्हणून कोविन ऍप मध्ये रजिस्ट्रेशन न करता ज्याला एक क्लॅन्डस्टाईन पद्धत म्हणजे अनैसर्गिक मार्गाने ही घेणं याचा मात्र मी कुठल्याही प्रकारे समर्थन करणार नाही. केंद्र शासनाला आपण परत परत सांगतो तेही विचाराधीन आहेत आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की लवकरच साधारणतः 15 ते 20 दिवसात, कारण संपूर्ण जगामध्ये हे करण्यात आलेलं आहे, बूस्टर डोसला आणि पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशनला प्रारंभ होईल याची मला खात्री आहे. सर, आत्ता बोलताना एक मुद्दा माझ्या लक्षात असा आला की आता आपल्याला एवढा मोठा 2 वर्षांचा अनुभव आहे कोरोनाचा. या सिस्टममध्ये एकंदरीत काही लूपहोल्स जर असतील, गेल्या काही काळामध्ये पुढे आले असतील, तर जर ओमिक्रॉनचं संकट पुढे वाढणार असेल तर हे लूपहोल्स सुधारण्याची निश्चितच पुन्हा एकदा संधी आहे. तर असे काही लूपहोल्स आहेत का की जिथे आपण आणखी काम केलं पाहिजे जेणेकरून हे संकट आणखी घातक आपल्या दृष्टीनं होणार नाही? आपण फार महत्वाच्या प्रश्नाला स्पर्श केलात. मी लूपहोल्स किंवा वैगुण्य असं म्हणणार नाही, पण आपण आपल्या राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करावी हे माझ्या वैयक्तिक स्वप्नांमधलं टॉपमोस्ट प्रायोरिटी असलेली अशी एक बाब आहे. आणि मला असं वाटतं की संपूर्ण जगालाच ज्या प्रमाणामध्ये हे संकट थोड्या अवधीमध्ये मोठ्या संख्येने चाल करून आलं तेव्हा काही वैगुण्य, काही कमतरता आणि सक्षम करण्यासारख्या काही बाबी समोर आल्या. महाराष्ट्र राज्यापुरतं बोलाल तर गेल्या 20 महिन्यांमध्ये पब्लिक हेल्थ सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर यांनी एकत्र येऊन काम केलं आणि मला वाटतं ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. केवळ MBBSच नाही तर अनेक आयुर्वेदिक डॉक्टर, युनानी डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन्स ही सर्व मंडळी एकत्र आली. लोकांना बरं करण्याचं ऑब्जेक्टिव्ह झालं. मोठ्या संख्येनं राज्यामधल्या बेड्स वाढल्या, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी निर्माण करणारे टँक्स निर्माण झाले, प्लांट्स निर्माण झाले
150-200 बेड्सपेक्षा अधिक संख्या असलेल्या रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लॅन टाकण्याची प्रोव्हिजन झाली. आणि अशी किती राज्य आहेत हो जगामध्ये की जिथे 2-2 व्हॅक्सिन्स आम्ही निर्माण करतो आहोत. या सर्व फार मोठ्या जमेच्या बाबू आहेत. आणि आपण केवळ शल्यक्रिया, हृदय शल्यक्रिया यांना महत्व न देता सामाजिक आरोग्य, कम्युनिटी हेल्थ, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ हे किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. माझ्या मते कोविडनं समाजाला आरसा दाखवला आणि आरोग्य व्यवस्थेला निश्चित बदलण्याची संधी दिली. निश्चितच सर, आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीला पुन्हा एकदा या नवीन संकटाला ओमिक्रॉनच्या निश्चितच फाईट करू या सगळ्या बळावर असं म्हणायला हरकत नाही. सर, खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप वेगळी आणि सगळी माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत आणि तुम्ही या आमच्या बातमीपत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे